नाना 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 तुम्ही गेले का? नाना जाताना वाचा फुटली होती ना नाना, लेकाची बोलता आलं नाही नाना, नातीला जवळ घेता नाही आलं, लेकाचा संसार बघता नाही आला, मरणाची ओढ लागली त्याला, नाना सोडून गेले जगाला नाना 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 नाना। तारा, नरहरपंत कोण आहे? कोण आहे नरहरपंत? बाबा नरहरपंत कोण काय? नरहरपंत कोण? अनंता, भेट घडल्याशिवाय ओळख पटायची नाही आणि अनुभव घेतल्याशिवाय परिचय दाट व्हायचा नाही। शर्वरी, थोडंसं खाऊन घे। अगं, कालपासून पोटात अन्नाचा कण नाहीये तुझ्या, थोडंसं खाऊन घे। हे बघ शर्वरी, मला कळतंय तू नानांसाठी इथं आली होतीस आणि आत्ता कुठे तुला नानांचं प्रेम मिळायला लागलं होतं आणि अशातच ते गेले, त्याचं खूप दुःख झालंय तुला। पण शर्वरी, असं खाणं पिणं सोडून कसं चालेल सांग मला? आता अशा वेळी तू बाबांना आधार द्यायला पाहिजे, त्यांना सांभाळायला पाहिजे, हो की नाही? त्याला सांभाळायला, आधार द्यायला त्याला दुःख तर व्हायला हवं ना। आजोबा गेले तसं त्याला बरंच वाटलं असणार। नकोय मला खायला, आणि काही लागलंच तर तारा मावशींना सांगेन मी। काय झालं? नाना गेल्याचं पोरीच्या जीवाला लागलंय, खात पीत नाहीये काही। मी भरवतो। मुंबईमध्ये जायलाच पाहिजे। आता बरं वाटतंय? हे बघा, हे आमचे नाना आजोबा, इतकी वर्ष ते वाड्यात एकटेच राहत होते
एवढ्या मोठ्या वाड्यात बिचारे एकटे राहायचे. आता आम्ही आलोय तर आमची एक फॅमिली क्रिएट होते. कॉफी. तुला ऑलरेडी सांगितलं मला नकोय. तुला माझ्याशी बोलायचं नाहीये का? माझे आजोबा गेले बाबा. आणि हे सगळं फक्त तुझ्यामुळे झाले. तुझं आणि विभावारी नर्सचं लग्न त्यांना मान्य नव्हतं. तुझ्या बायकोला त्यांनी चंद्रविलासमधून बाहेर काढलं तेव्हा सगळं वियर्ड वाटत होतं मला. पण मला आत्ता कळतंय त्यांना कळलं होतं तू लग्न करणार म्हणून ते असं वागत होते. मला आत्ता काहीच कळत नाहीये. त्या बाईचं सारखं सारखं इथं येणं, सगळ्यांना मदत करणं, चांगलं वागणं, आवडत्या डिशेस बनवून देणं. शरू, आमच्या दोघांमध्ये तसं काही नाहीये, कधी नव्हतं. आम्ही लहान आहे पण इतकीही लहान नाही की मला काही कळणार नाही. मनात नसताना कोण कशाला लग्न करेल? इतकी मोठी स्टेप कशाला घेईल कोण? शरू यार, एक गोष्ट लक्षात ठेव, ह्या सगळ्याला फक्त तू रिस्पॉन्सिबल आहेस. तू आजवर आजोबांना दोष देत राहिलास. आजोबा जिवंत आहेत हे माझ्यापासून लपवलंस तू. आणि आता त्यांच्या मरणाला तू रिस्पॉन्सिबल आहेस बाबा. तुझ्यामुळे त्यांनी जीव दिला. आमच्या दोघांचं जर काल लग्न झालं नसतं ना, माझं काय झालं असतं हे तुला ऐकवणार पण नाही. आणि माझ्यापेक्षा जास्त वाईट त्या विभावरीचं झालं असतं. बाबा आता काहीही बोलू नकोस. आजोबा तुझ्यामुळे गेलेत ही गोष्ट कधीच बदलणार नाही. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. माझ्यामुळे गेले ना आजोबा, माझ्यामुळे गेलेत ना. मग ज्यांच्यासाठी तू आता इथे थांबली होतीस ना, ते कारणच नाहीये ना आता. आज संध्याकाळी चंद्रविलासच्या बाहेर पडतोय आपण, कळलं तुला? माझे आजोबा आहेत ते. त्यांची रिच्युअल्स पूर्ण झाल्याशिवाय मी इथून हलणार नाही. जा कर जा रिच्युअल्स कर. तू मुलगा म्हणून तुझं कर्तव्य पूर्ण करू शकला नाहीस, पण मी आजोबांची नात म्हणून माझं कर्तव्य पूर्ण करणार. कर जा जा कर 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 ना कर. 14व्या दिवशी फक्त तू आणि मी मुंबईला असू आपण, कळलं तुला? जा रिच्युअल्स करते. कसं समजवू तुला शरू? तुझे आजोबा जाताना मला काय सांगून गेलेत ते, आणि ते जर खरं असेल तर कसं कळणार कोण आहे हा नरहर पंत? का तो तुला काही करेल? शर्वरी, शर्वरी उठ उठ. शर्वरी, शर्वरी, तारा तारा पाणी आण लवकर ग. शरू काय झालं तुला? शरू शरू अगं तारा आण ना पाणी लवकर. तुला काही कोणी केलं नाहीये ना? डोळे उघड कर. तुम्ही शांत व्हा. शरू ऐक ना, आपण चंद्रविलास मधनं बाहेर पडायला पाहिजे. कधीपासून सांगतोय मी तुला, आपण अडकत चाललोय या वास्तूमध्ये. हा चंद्रविलास आपल्याला अडकवतोय. शरू प्लीज ऐक माझं यार, उठ. अहो काही नाही चक्कर आलीये तिला. फक्त अन्नाचा कण नाहीये पोटात, त्यामुळे अशक्तपणा आलाय, बाकी काही नाही. कोणी मग तिला दिलं का नाही खायला? अहो थांबा. शरू? आण ना लवकर. किती वेळ आणायला पाणी? अगं पाणी दे ना. काय खाली कशाला ठेवायचंय ते? शरू कोणी काही केलंय का तुला? मालक, तिला कोण काय करणार आहे चंद्रविलास मध्ये? कोणाची नख लावायची हिंमत नाही तिला. जरा गप्पा बस तू. काय होतंय ग? अहो घ्या घ्या तुम्ही तो फोन घ्या, मी हिला घेऊन जातो रूम मध्ये. चल पण चल 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 ये ये शरू ये. शरू चल. हॅलो. हाय बोला. कशी आहेस ग पोरी? मी बरी आहे. तुम्ही कशा आहात आई? नाना गेल्याचं कानावर आलं बघ. हो, शेवटी माती झालीच त्यांची. पण बरं झालं, चंद्रविलास मधलं एक पाप संपलं. नरकात बी जागा मिळायची नाही त्यांना. पोरी तुला काही त्रास नाही ना तिथं? नाही
पण तुम्ही सांगितलं नाही तुम्ही कशा आहात. तुम्हाला काही त्रास नाहीये ना आई? शशी शशी फोन दे इकडं. अगं थांब थांब, कोणाचा आहे? अच्छा, सुनेशी बोलतेस होय? मला बोलायचंय तिच्याशी. अगं तुझी सून नाही आता ती, महाजनांची सून आहे ती, नाही का? हा विबे, ऐकलं ना? म्हणजे आता बघ, आपलं लग्न झालं असतं तर तू हिची सून झाली असती ना, हो ना विबे? दादा खबरदार, तुम्ही आईना त्रास दिलात तर खडी फोडायला पाठवीन पुन्हा. काय बाई, आता तू खडी फोडायला पाठवशील, डोंगर फोडायला पाठवशील, आता तू महाजनांची सून झाली. पैसा आला ना हिच्याकडं, पैसाच पैसा. झोपडीतून एकदम मालात गेली. काय बेबे? नाही पण मानलं हा तुला बेबे. हिच्या पाय गुणामुळे नाना डायरेक्ट गचाकला. काय बोल? आता काय, नाना गेल्यामुळे प्रॉपर्टी झाली अनंत महाजनची. आता अनंत महाजन नंतर कुणाची? त्याच्या बायकोची, म्हणजे तुझी. तोंड सांभाळून बोला. तुझं काय जीवन हाड इकडे. सुनेचं एवढं कौतुक करतोय तरी तुला चालत नव्हे? हा, तुमच्यासारख्या माणसाच्या डोक्यात ही अशीच घाण येणार. पण विसरू नका, तुम्हीच मला हे लग्न करायला भाग पाडलंय. बघ आता माझ्यामुळे सगळं झालंय ना, मग त्याचा फायदा मला पण झाला पाहिजे. अरे विसरलोच, म्हणजे हिच्या वाटेमध्ये एक अडचण आहे ना, ती सावत्र मुलगी नाही आली का रेशन कार्ड वरीला? हॅलो विभा, मी काय म्हणतो, तू त्या नानाकडे पाठव ना त्या सावत्र मुलीला, शर्वरीला. हा, शर्वरीचं नाव तोंडात आलं नाही पाहिजे तुमच्या. काही ऐकून घेणार नाही मी. आणि इथल्या कुठल्याही माणसाचा जीव माझ्या जीवापेक्षा महत्वाचा आहे मला. एवढं सगळं झालं तरी लाज कशाने वाटत हो तुम्हाला? हा, महाजनांचे तर एवढे उपकार आहेत माझ्यावर. तुमच्या नरकातून सोडवलंय त्यांनी मला. त्यामुळे इथल्या कुठल्याही माणसाबद्दल या घराबद्दल काहीही बोललात ना तर जीभ हासडून देईन मी. मग तिकडच मार. के सरू, काय अवस्था करून घेतलीस ग तू? मला बघवत नाही ग. खरं तर नानांनी जे काही सांगितलं त्याच्यावरती मी अजिबात विश्वास ठेवला नसता. पण आता प्रश्न तुझ्या जीवाचा आहे. तुला काही झालं तर कोणी हा नरहरपंत? त्याला काय हवंय? तो तुला काही करणार आहे का? फारच अस्वस्थ व्हायला झाले. शरू, का आलो आपण इथे? मुंबईमध्ये किती चांगलं चाललं होतं. तू, मी, गौरीच्या आठवणी, आणखीन काय पाहिजे होतं आपल्याला? सगळं किती छान चाललं होतं. आपण परत जाऊयात. तू माझ्यावर फक्त विश्वास ठेव. सगळं नीट करू आपण. हे इकडचं सगळं विसरून जाऊयात. सगळं व्यवस्थित नीट पहिल्यापासून सुरू करू. कशी आहे आता ती? मगाशी ती बेशुद्ध होती. आता मला असं वाटतं ती झोपली, पण तुम्ही चेक करा नाही का? तिला आता काहीतरी खायला द्यावं लागेल. पोटात काही नाही ना तिच्या. असं राहून नाही चालणार. आणि आता तुम्ही पण इथं राहून नाही चालणार. नाना होते म्हणून मी तुम्हाला इथं राहण्याचा, थांबण्याचा हट्ट केला, पण आता तसं काही नाहीये. मला असं वाटतं आता तुम्ही भुलगावातून निघा, मुंबईला जा. नका राहू चंद्रविलासमध्ये. पण तुम्ही? माझ्या ना आपलं लग्न का झालं, कसं झालं, आपल्या दोघांनाही माहिती आहे. मला आपल्या नात्याचं ओझं उगाच तुमच्यावर टाकायचं नाहीये. मला तुमच्या दोघांमध्ये यायचा काही एक अधिकार नाहीये. एकदा का शर्वरी बरी झाली ना की तुम्ही निघा इथून. पण नाही, माझं काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. माझी काहीतरी सोय होईपर्यंत मी राहीन चंद्रविलासमध्ये. आणि बाकी तारा आहेच की माझ्या बरोबर. तसंही चंद्रविलासमध्ये लोक येत नाहीत, घाबरतात यायला. त्यामुळे लोकांसाठी जरी भीतीदायक गोष्ट असली तरी माझ्यासाठी चंद्रविलास सुरक्षित जागा आहे.
तुम्हाला चंद्रविलास बद्दल कधीपासून माहिती आहे? लग्न करून भूलगावात आल्यापासून ऐकलंय मी चंद्रविलास बद्दल. मी पण सुरुवातीला खरं तर घाबरले होते, पण नानांमुळे इकडे येणं जाणं वाढलं आणि नंतर मला फारशी भीती वाटली नाही खरं तर चंद्रविलास बद्दल. नरहरपंत कोण आहे? कोण आहे हा माणूस? तुम्हाला माहिती आहे का त्याच्याबद्दल? नरहरपंत नाही हो, मी तर पहिल्यांदाच ऐकतेय नाव. तुम्ही का विचारताय पण त्यांच्याबद्दल? बाबा. शरू 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 काय झालं? थांबा मी बघते. मी आहे. काय झालं? एक मिनिट थांबा जरा, मला बघू दे. नाही काय नाही झोप येते ती. वाईट स्वप्न पडलं असेल तिला. सगळे अडकणार वाड्यात, सगळे अडकणार. मालक कोणालाच बाहेर पडू देणार नाहीत. तारा मालकिनीने भांडी पुसून सुकवायला सांगितलं. सगळंच बघायचं ना त्यांना आता. सगळं सांभाळायचंय या घराला, शरीवरीला, तुम्हाला. थांब, मला तुला महत्वाचं काही विचारायचं आहे. चंद्रविलास मध्ये कधी आलीस तू? चंद्राला विचारलं, ए कधी आलास? उत्तर देता येईन का त्याला? मला सरळ उत्तर पाहिजे. आठवत नाही. असं कसं आठवत नाही? विसरले. बरं ठीक आहे, मला सांग, चंद्रविलास मध्ये जे काही घडतं किंवा घडलंय याच्या बाबतीत तर तुला माहिती असेल. घटनांचे पुरावे असते. अघटित आपसुकच घडतंय घटनांशिवाय. जे दिसत राहतंय तेच माहिती मला. तारा सरळ उत्तर दे. मालक, मग सरळ विचारा की प्रश्न, मिलन की तुम्हाला सरळ उत्तर. नरहरपंत कोण आहे? कोण आहे नरहरपंत? कुठे राहतो माणूस? कुठे असतो हा? त्याचा आमच्याशी आणि या वाड्याशी काय संबंध आहे? सांग ना. हा माणूस कुठे राहतो? तारा, काय विचारतोय मी? तू काय वेडेस का? मी काय भिंतींना विचारतोय कोण आहे नरहरपंत? मालक, जा तुमच्या खोलीत, आराम करावं जरा. सोडा मला, सोड. सोडा मला, सोड. वाचवा. काय करतोय? सोड. सोड. वाचवा.
माझ्या माझ्या सोडा मला माझ्या वाचवा माझ्या काय करताय तुम्ही इथे आणि केवढा घाम फुटलाय तुम्हाला काय झालंय